दोंडाईचा शहरातून एक सकारात्मक आणि सामाजिक उपक्रमाची बातमी समोर येते आहे। धुळे सहसंपादक प्रभाकर अडगाळे। दोंडाईचा येथील RCC अपंग राऊट टाउनतर्फे नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन तसेच सुप्रसिद्ध डॉक्टर मुकुंद सोहणी यांच्या 73व्या वाढदिवसाचं औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सोमवारी डॉक्टर सोहोनी हॉस्पिटल दोंडाईचा इथं हा कार्यक्रम पार पडला। RCC अपंग राऊंड टाउनचे चेअरमन हुसेनबाई विरदेलवाला यांच्या हस्ते नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर मुकुंद सोहणी यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास वृक्षमित्र सरकार साहेब रावल, अशोक बागुल, भरत तात्या, पत्रकार प्रभाकर अडगाळे, सुनील पुरसवाणी, बाबा रावल, अमरदास कुरेजा, मेघराज गिरासे, रामेश्वर इंदाणी, शिरीष इंदाणी तसेच डॉक्टर सौ अनुराधा सोहणी, मुनिरा विरदेलवाला आणि RCC अपंग राऊंड टाउनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक बांधिलकी जपत अपंगांच्या कार्यांसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या RCC अपंग राऊंड टाउनच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। Happy birthday to you, नानाजी. Happy birthday. आपलं दिनदर्शिकाचं उद्घाटन माननीय सरकार साहेब रावल यांच्या हस्ते आपण करीत आहोत। यासाठी आपल्याला चीफ गेस्ट म्हणून ते लाभलेले आहेत। त्यांच्याच बरोबर आपले लाडके नामदार भाऊ, त्यांचं चिरंजीव ते पण आपल्या बरोबर आलेले आहेत। त्यांचे गेस्ट पण आहेत आणि विशेष म्हणजे शहाजाहून अशोक भाऊ पण आपल्या बरोबर आलेले आहेत। हो, माझे नाही, मी ओळखतो, चांगलं ओळखतो। त्याचप्रमाणे आपण यावर्षी म्हणजे जुलैपासूनच आमच्या प्रेसिडेंटच्या इच्छा होती की आपण कॅलेंडर बनवायचं। तर केली आम्ही कॅलेंडर बनवायची, पण मग मनात असं विचार होता की आपल्याला तो इतका पैसा जमा होईल का नाही होईल। पण देवाच्या कृपाने आमच्या सर्वांची मेहनतीने आज यावर्षी पहिला कॅलेंडर आम्ही पुढच्या वर्षाचा 2026 बनवला आहे आणि आज तो दिवस उगवला आहे की आपण त्या कॅलेंडरचं उद्घाटन करीत आहोत। कालपर्यंत मला असं वाटलं होतं की सरकार साहेब येतात का नाही येतात, कारण त्याची तिकीट पण बुक झाली होती आणि त्यांनी ती आपल्यासाठी कॅन्सल केली। सरकार साहेब नसले म्हणजे आम्हाला असं वाटतं की आपल्या मध्ये कोणीच नाहीये, तर नेहमी ते आपल्याला सपोर्ट करत असतात आणि आपल्या कार्यक्रमाला हाजेरी लावतात म्हणजे लावतात। रोहन राजू सूर्यवंशी यांचा दणदणीत विजय। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। भुसावळ नगरपालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 13 मध्ये रोहन राजू सूर्यवंशी यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला। कार्यकर्ते यांनी जल्लोषात स्वागत केले। नगरसेवक पदी निवड झाल्याने खूप उत्साह निर्माण झाला। सर्वात प्रथम रोहन राजू सूर्यवंशी तसेच राजूभाऊ सूर्यवंशी व पूजा राजू सूर्यवंशी यांच्या परिवार व सर्व सदस्य मित्र परिवारसह महापुरुषांना अभिवादन करून माल अर्पण करत वार्डमध्ये सर्वांचे आभार प्रदर्शन रॅली संपन्न झाली। रोहन राजू सूर्यवंशी युवा नगरसेवक झाल्याने वार्डातील मूलभूत सुखसुविधा तसेच विविध विकास कामे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी उपस्थित विविध सामाजिक मान्यवर तसेच हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्याकडून युवा नगरसेवक रोहन राजू सूर्यवंशी यांचा फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले।
देऊळघाट इथं चोऱ्यांचा सुळसुळाट, ग्रामस्थ त्रस्त, पोलीस कारवाई अभावी भीतीचं वातावरण, आंदोलनाचा इशारा नंदू लवंगे यांनी दिला आहे. बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट गावात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. घरफोडी, रोख रक्कम, सोने, चांदी, शेळी व इतर जनावरे तसेच घरासमोर ठेवलेला शेतमाल व मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याच्या तब्बल 20 ते 25 घटना घडूनही अद्याप एकाही चोरीचा छडा लागलेला नाही. या गंभीर प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. रात्री झोप न लागणं, सतत भीतीत वावरावं लागणं अशी स्थिती निर्माण झाली असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. या संदर्भात देऊळघाट येथील सर्व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ चोऱ्यांचा तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. येत्या 15 दिवसात आरोपीचा शोध न लागल्यास, योग्य कारवाई न झाल्यास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव. माझ्याकडे रात्री गावातील 10 लोक आले आणि त्यांनी मला सांगितला गावातला खेळ की देऊळघाटमध्ये गेल्या 3 महिन्यापासून चोरांनी नुसता चोरीचा सपाटा लावलेला आहे. तर मी ठरवलं की बा आम्ही 2-4 जण आज या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा अधीक्षक SP साहेबांकडे आलो आणि त्यांना सांगितलं निवेदनाच्या माध्यमातून की साहेब, गेल्या 3 महिन्यापासून देऊळघाटात चोरांनी सपाटा लावलाय, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. कारण की देऊळघाट हद्दीतील ठाणेदार गजानन कांबळे साहेब आणि माळी साहेब अशी लोकांच्या तक्रारी आहे की यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत एकही चोरावरती कारवाई केली नाही. तर गावातल्या लोकांमध्ये असे संशय आहे की बा एक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि त्या गावातील चोर हे सगळं मिळेल का काय. कारण की लोकांमध्ये भीतीचं वातावरण देऊळघाटामध्ये तयार झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी आता गावात काय करावं हे त्यांना कळू राहिलं नाही. त्यामुळे आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं. आज लोकशाही मार्गानं पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आलं की देऊळघाटातल्या सपाटा जर थांबला नाही तर येत्या 15 दिवसामध्ये संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही आणि चोऱ्या सपाटा थांबल्या नाही तर 15 दिवसानंतर लोकशाही मार्गाने सर्व गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल. याची सगळी जबाबदारी ही शासनाची राहील.